जय श्री कृष्ण मित्रांनो, मानवी जीवनातील प्रत्येक समस्येचे समाधान श्रीमद भगवद्गीतेमध्ये मिळते. कारण भगवद्गीता हा असा प्रेरणादायी संदेशांचा सागर आहे जो निराश व्यक्तीला जीवनात आशेने भरून टाकतो. आणि मी हे पूर्ण खात्रीने सांगू शकतो की जो कोणी ही गीता ऐकेल तो शेवटपर्यंत तिचे सार ऐकेल आणि तिचे ज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणेल, त्याला त्याच्या प्रत्येक समस्येचे समाधान नक्कीच मिळेल. तसेच त्याला ते सर्व काही मिळेल जे त्याला प्राप्त करायचे आहे. म्हणून तुम्हाला दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी भगवद्गीतेचे सार वाचले पाहिजे. मित्रांनो, हे नक्की ऐका. भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हणतात की जो कोणी व्यक्ती पूर्ण विश्वासाने या गीताशास्त्राचा अभ्यास, श्रवण आणि मनन करतो आणि दोषांपासून मुक्त होतो, तो सर्व पापांतून मुक्त होऊन माझ्या परमधामाला प्राप्त होतो. मित्रांनो, म्हणूनच त्यांनी असे म्हटले आहे. आणि असेही मानले जाते की ज्या घरात दररोज श्रीमद भगवद्गीतेचे पठण केले जाते आणि ऐकले जाते, त्या घरात कधीही कोणत्याही प्रकारचे संकट किंवा अडचण येत नाही. भगवान श्रीकृष्णाची कृपा आणि आशीर्वाद त्या घरावर नेहमीच राहतो आणि जीवन सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याने भरलेले राहते आणि नेहमी आनंदी राहते. ही केवळ एक पौराणिक समजूत नाही, तर यामागे खोलवर मानसिक आणि आध्यात्मिक कारण आहे. गीतेचे श्लोक आणि त्यांचे अर्थ मनाला स्थिरता, सकारात्मकता आणि धैर्य प्रदान करतात. जेव्हा घराचे वातावरण अशा पवित्र विचारांनी भरलेले असते, तेव्हा नकारात्मक ऊर्जा आपोआपच दूर होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसातील प्रेम, समज आणि सहकार्य वाढते. गीतेचे ज्ञान आपल्याला शिकवते की जीवनातील आव्हानांचा सामना कसा करावा, कर्म कसे करावे आणि ईश्वरावर अटूट विश्वास कसा ठेवावा. हा विश्वासच सर्वात मोठा आधार बनतो जो आपल्याला कोणत्याही संकटात डगमगू देत नाही. जेव्हा मन शांत आणि ईश्वरावर केंद्रित असते, तेव्हा योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे समस्या येण्यापूर्वीच टळतात किंवा त्यांचा प्रभाव कमी होतो. अशा प्रकारे गीतेचे नित्य पठण घरात एक सुरक्षा कवच निर्माण करते, जिथे दैवी कृपा सदैव बरसत राहते. मित्रांनो, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर महाभारताच्या भीषण युद्धाच्या सुरुवातीला अर्जुन आपल्या चहूबाजूंना आपल्या कुटुंबातील सदस्यांना, भावांना, मित्रांना आणि गुरूंना जे रणांगणावर युद्धाच्या इच्छेने आलेले आहेत त्यांना पाहून घाबरून जातो, निराश आणि हताश होतो. तो जातो आणि अत्यंत दुःखी होऊन श्रीकृष्णासमोर आपली वेदना आणि द्विधा मनस्थिती व्यक्त करतो. अर्जुनाची ही अवस्था अत्यंत हृदयद्रावक होती. तो एक महान योद्धा होता, ज्याने अनेक युद्धे लढली होती, परंतु आज त्याच्या समोर शत्रू पक्षात त्याचे आपलेच उभे होते. पितामह भीष्म, ज्यांनी त्याला मांडीवर खेळवले होते, गुरु द्रोणाचार्य, ज्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवली होती, त्याचे भाऊ दुर्योधन आणि इतर कौरव, मित्रगण, नातेवाईक हे सर्व त्याचे प्रतिस्पर्धी होते. या दृश्याने त्याचे वीर हृदयही कापर भरलं. त्याचा क्षत्रिय धर्म त्याला युद्धासाठी प्रेरित करत होता, परंतु त्याचे मानवी हृदय आपल्या प्रियजनांवर बाण चालवण्याच्या कल्पनेनेच थरारून उठले. अर्जुन म्हणाला, हे केशवा, मी हे युद्ध कसे लढू शकतो? या रणभूमीवर युद्धासाठी जमलेले हे सर्व माझे आपले आहेत, हे मी कसे करू शकतो? मी पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्यांशी युद्ध करेन, कारण हे दोन्ही माझे पूज्य गुरुवर्य आहेत. त्यामुळे या गुरूंना मारण्यापेक्षा भिक्षा मागून जीवन जगणे अधिक चांगले आहे. हे मधुसूदन, मी ज्या कौरवांशी युद्ध करायला जात आहे ते सर्व माझे भाऊ आहेत, धृतराष्ट्राचे पुत्र आहेत, त्यामुळे हे माझेच लोक आहेत. या सर्वांना मारण्यापेक्षा मी संन्यासी बनणे जास्त चांगले आहे. अर्जुनाचे तर्क अत्यंत भावनात्मक होते. तो म्हणत होता की ज्या गुरूंचा सन्मान केला पाहिजे, ज्या पितामहांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत, त्यांच्यावर शस्त्र कसे उगारू? राज्य आणि सुखाच्या कामनेसाठी आपल्याच कुळाचा नाश करणे महापाप आहे. यापेक्षा तर हेच बरे की मी वनात निघून जावे आणि भिक्षा मागून माझा उदरनिर्वाह करावा. किमान मला माझ्या पूज्य गुरुजनांच्या आणि भावांच्या रक्ताने माखलेल्या हातांनी राज्यभोग तर भोगावा लागणार नाही. जर हे युद्ध झाले तर कोट्यवधी लोक मारले जातील. या युद्धात मारल्या जाणाऱ्या सैनिकांच्या आणि योद्ध्यांच्या स्त्रियांचे काय होईल? नाही कृष्णा, मी हे युद्ध एकटा करू शकत नाही. आपल्या कुळाचा नाश करून मी कसा सुखी राहू शकतो? हे कृष्णा, मला काहीच समजत नाहीये. माझे मन भ्रमित होत आहे, माझे डोके सुन्न झाले आहे, माझे पाय कापत आहेत, माझी त्वचा जळत आहे, माझे गांडीव धनुष्य माझ्या हातातून सटकत आहे. हे कृष्णा, मला मार्गदर्शन कर, मला ज्ञान दे. सांग मी काय करू? अर्जुनाने युद्धाच्या भयंकर परिणामांची कल्पना केली. त्याने विचार केला की या युद्धाने केवळ योद्धाच मारले जाणार नाहीत, तर कुळाचा नाश होईल, वर्णसंकर उत्पन्न होईल, कुलधर्म आणि सनातन धर्म नष्ट होतील, विधवा स्त्रियांची दुर्दशा होईल आणि समाजात अधर्म पसरेल.
हे सर्व विचार करून त्याचे शरीर कापू लागले. त्याचे मन अत्यंत व्याकुळ झाले. त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्यही त्याच्या हातातून सुटू लागले. तो पूर्णपणे किंकर्तव्य विमूढ झाला होता. त्याला समजत नव्हते की त्याचा धर्म काय आहे, त्याने काय केले पाहिजे. अशा चरम निराशा आणि संभ्रमाच्या स्थितीत त्याने भगवान श्रीकृष्णाच्या चरणी आत्मसमर्पण केले आणि त्यांच्याकडे मार्गदर्शन मागितले. त्याने म्हटले, शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम, म्हणजे मी तुमचा शिष्य आहे, तुम्हाला शरण आलो आहे, मला उपदेश करा. अर्जुनाची ही दयनीय अवस्था पाहून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचे ते दिव्य आणि अलौकिक ज्ञान दिले, जे केवळ अर्जुनासाठीच नाही तर हजारो वर्षांपर्यंत उपयोगी ठरले. श्रीमद भगवद्गीता आजच्या आधुनिक युगातही मानवी जातीसाठी आणि प्रत्येक मनुष्यासाठी मार्गदर्शक बनली आहे. श्रीमद भगवद्गीता हा एकमेव असा ग्रंथ आहे जो मनुष्याला जगण्याचा योग्य मार्ग सांगतो. भगवद्गीता जीवनात धर्म, काम आणि प्रेमाचा धडा शिकवते. म्हणूनच आपण दररोज श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास अवश्य केला पाहिजे. भगवान कृष्णाने अर्जुनाची मोहग्रस्त आणि शोकपूर्ण अवस्था पाहिली आणि समजून घेतले की ही केवळ अर्जुनाची समस्या नाही, तर त्या प्रत्येक मनुष्याची समस्या आहे जो जीवनाच्या द्वंद्वांमध्ये अडकून आपल्या कर्तव्याच्या मार्गापासून विचलित होतो. तेव्हा त्यांनी जो उपदेश दिला तो कालातीत आहे. गीता केवळ युद्धाचा उपदेश नाही, ती जीवन जगण्याची कला शिकवते. ती सांगते की आपली कर्तव्य पार पाडताना अनासक्त राहून ईश्वरावर श्रद्धा ठेवून जीवन कसे जगावे. हे कर्म, ज्ञान आणि भक्तीचा अद्भुत मेळ घालते. गीता शिकवते की धर्म काय आहे, अधर्म काय आहे, आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, निसर्ग कसा काम करतो आणि या सर्वांमध्ये मनुष्याचे स्थान काय आहे. ती जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करते, मग ते व्यक्तिगत असो, सामाजिक असो किंवा आध्यात्मिक. म्हणूनच ती आजही तितकीच प्रासंगिक आहे जितकी ती कुरुक्षेत्राच्या रणांगणावर होती. अर्जुनाची द्विधा आणि संशय पाहून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे अर्जुना, तू तर मोठ्या बुद्धिमानांसारख्या गोष्टी करत आहेस, परंतु जो खरा ज्ञानी असतो तो अशा प्रकारे दुःख आणि शोक करत नाही. तुझ्या हातात काहीही नाही, तू इच्छा करूनही कोणत्याही गोष्टीला नियंत्रित करू शकत नाहीस. जीवन आणि मृत्यू तर माझ्याच हातात आहे. निसर्गाच्या नियमानुसार हे सर्व लोक खरे तर माझ्याद्वारेच मारले जातील. तू तर केवळ निमित्त मात्र आहेस. म्हणूनच जो ज्ञानी आहे तोच कुणाच्या मरण्यावर प्रसन्न होईल. ज्ञानी पुरुष रडत नाही, तो भूतकाळाचा शोक आणि भविष्यकाळाची चिंता करत नाही. भगवंताने अर्जुनाला सर्वप्रथम आत्म्याच्या अमरत्वाचे ज्ञान दिले. त्याने सांगितले की आत्मा ना कधी जन्म घेतो ना मरतो. हा अजन्मा, नित्य, शाश्वत आणि पुरातन आहे. शरीर नष्ट झाल्यावरही आत्मा नष्ट होत नाही. ज्याप्रमाणे मनुष्य जुने कपडे टाकून नवीन कपडे धारण करतो, तसेच आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. त्यामुळे भीष्म, द्रोण इत्यादींच्या शरीरासाठी शोक करणे व्यर्थ आहे, कारण त्यांचे आत्मे तर अमर आहेत. भगवंताने स्पष्ट केले की युद्धाचा परिणाम आधीच निश्चित आहे. काळ रूपाने त्यांनी आधी या सर्व योद्धांचा संहार केला आहे. अर्जुन तर केवळ एक निमित्त आहे, एक माध्यम आहे. त्याला केवळ आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन करायचे आहे. ज्ञानी पुरुष हे सत्य जाणतो, म्हणून तो ना कुणाच्या जगण्यावर आनंदी होतो ना मरण्यावर शोक करतो. त्याला माहित असते की सर्व काही ईश्वरी नियमानुसारच होत आहे. तो केवळ आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करतो. म्हणूनच जे होणार आहे ते होऊनच राहील आणि जे होणार नाही ते कधीच होणार नाही हे निश्चितच आहे. जे हे समजून घेतात त्यांना कोणतेही दुःख त्रास देत नाहीत, कोणतीही चिंता सतावत नाही. हे अर्जुना, तू याची चिंता करू नकोस की कोण तुझे आपले आहे आणि कोण परके. क्षत्रियाचे कर्तव्य आहे की त्याने अधर्म करणाऱ्यांशी युद्ध करावे आणि आपल्या धर्माचे रक्षण करावे. आज्ञापालनच तुला मोक्ष आणि मुक्ती प्रदान करेल. आपल्या या मनाची आसक्ती सोडून दे, नाहीतर सर्व जग तुझी निंदा करेल. आज जर तू युद्ध केले नाहीस तर सर्व जग तुला भेकड आणि भित्रा म्हणेल. येथे गोष्ट दुसऱ्या कुणाची नाही, येथे गोष्ट धर्माची आहे आणि अन्यायात काय चूक आणि काय बरोबर याची आहे. जर चुकीचे सहन करशील आणि ते संपवणार नाहीस तर चुकीचे करणाऱ्याला अधिक बळ मिळेल आणि तो आणखी जास्त अन्याय करेल. म्हणून आपली आसक्ती सोडून दे आणि युद्ध कर. भगवंताने अर्जुनाला त्याच्या स्वधर्माची आठवण करून दिली. एक क्षत्रिय असल्यामुळे अन्यायाविरुद्ध लढणे आणि धर्माची स्थापना करणे हा त्याचा धर्म आहे. कौरवांनी अधर्माची बाजू घेतली होती, त्यांनी पांडवांवर अन्याय केला होता. अशा अधर्मी लोकांविरुद्ध युद्ध करणे हेच अर्जुनाचे परम कर्तव्य होते, मग ते त्याचे सगळे सोयरे का असेनात. या कर्तव्यापासून पळ काढणे भित्रेपणा ठरेल आणि इतिहास त्याला कधीच माफ करणार नाही. लोक त्याला नामर्द म्हणतील, त्याच्या वीरतेवर प्रश्नचिन्ह लावतील. भगवंताने समजावले की हे युद्ध व्यक्तिगत राग द्वेषाचे नाही, तर धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष आहे. अधर्माला संपवणे आवश्यक आहे, अन्यथा तो आणखी वाढेल.
म्हणून अर्जुनाने आपली व्यक्तिगत आसक्ती आणि मोह सोडून केवळ धर्माच्या रक्षणासाठी युद्ध केला पाहिजे. हेच निष्काम कर्म आहे जे त्याला बंधनातून मुक्त करेल आणि मोक्षाकडे नेईल. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, हे जग माझी माया आहे. हे जग माझ्यापासूनच उत्पन्न झाले आहे. मीच याचे पालन करणारा आहे आणि मीच या सृष्टीचा संहार करणारा आहे. मी भूत, वर्तमान आणि भविष्यातील सर्व प्राण्यांना ओळखतो, पण प्रत्यक्षात मला कोणीही ओळखत नाही. भगवंताने आपल्या सर्व व्यापकतेचे आणि सर्व शक्तिमानतेचे वर्णन केले. त्यांनी सांगितले की ही संपूर्ण सृष्टी त्यांचीच अभिव्यक्ती आहे, त्यांच्याच मायाशक्तीने रचली गेली आहे. तेच या ब्रह्मांडाचे आधी, मध्य आणि अंत आहेत. सर्व काही त्यांच्यापासूनच उत्पन्न होते, त्यांच्यामध्येच स्थित राहते आणि शेवटी त्यांच्यातच विलीन होते. ते त्रिकालदर्शी आहेत. सर्व जीवांचे भूत, वर्तमान आणि भविष्य जाणतात, परंतु आपल्या योगमायेने आच्छादलेले असल्यामुळे सामान्य जीव त्यांना ओळखू शकत नाहीत. केवळ शुद्ध भक्ती आणि ज्ञानाद्वारेच त्यांना जाणता येते. हे ज्ञान अहंकाराचा नाश करते आणि मनुष्याला हे समजण्यास मदत करते की तो या विराट ब्रह्मांडी योजनेचा एक छोटासा भाग आहे, ज्याचा नियंत्रक स्वयं परमात्मा आहे. श्रीकृष्ण म्हणतात की ज्याप्रमाणे अंधारात प्रकाशाचा किरण चमकतो, त्याचप्रमाणे सत्यही चमकते. म्हणून मनुष्याने नेहमी सत्याच्या मार्गावर चालले पाहिजे. मृत्यू हे एक अपरिवर्तनीय सत्य आहे जे कधीही बदले जाऊ शकत नाही. हे अर्जुना, मी सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित सर्वांचा आत्मा आहे. सर्व प्राण्यांचा आदी, मध्य आणि अंत मीच आहे. ग्रहांमध्ये सूर्य मी आहे. वेदांमध्ये सामवेद मी आहे. देवांमध्ये इंद्र मी आहे. इंद्रियांमध्ये मन मी आहे. ब्रह्मा मी आहे. विष्णू मी आहे. महेश मी आहे. जलाशयांमध्ये समुद्र मी आहे. पर्वतांमध्ये हिमालय मी आहे. या संपूर्ण जगात जे काही तू पाहू शकतोस ते सर्व मीच आहे, असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. भगवंताने सत्य आणि मृत्यूच्या अटल स्वरूपावर भर दिला. सत्य शाश्वत आहे, त्यात दाबले किंवा लपवले जाऊ शकत नाही. ते शेवटी प्रकाशित होतेच. त्याचप्रमाणे मृत्यू ही जीवनाचे एक अनिवार्य आणि अटल सत्य आहे. ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. हे सत्य स्वीकारल्याने जीवनाप्रती असलेली आसक्ती कमी होते आणि वैराग्याचा भाव जागृत होतो. त्यानंतर भगवंताने आपल्या विभूतींचे वर्णन केले, हे दर्शवण्यासाठी की सृष्टीच्या प्रत्येक श्रेष्ठ आणि शक्तिशाली वस्तूत तेच विद्यमान आहेत. सूर्याचे तेज, वेदांचे ज्ञान, देवांचे ऐश्वर्य, इंद्रियांची शक्ती, सृष्टी पालन आणि संहाराच्या शक्ती, जलाशयांची विशालता, पर्वतांची स्थिरता, हे सर्व त्यांचीच रूपे आहेत. थोडक्यात, या जगात जे काही ऐश्वर्ययुक्त, कांतीयुक्त आणि शक्तिमान आहे ते सर्व त्यांच्याच तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाले आहे. हे ज्ञान भक्ताच्या हृदयात ईश्वराप्रती श्रद्धा आणि विस्मयाचा भाव भरते. या जगात त्या व्यक्तीपेक्षा मोठा कोणीही श्रीमंत नाही, ज्याने आपल्या मनाला शांत ठेवायला शिकले. मनुष्याच्या दुःखाचे कारण त्याची आसक्ती आहे. त्याच्याकडे जितकी जास्त आसक्ती असेल तो तितकेच जास्त दुःख भोगेल. श्रीकृष्ण म्हणतात, जे झाले ते चांगल्यासाठीच झाले. जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होईल ते सुद्धा चांगल्यासाठीच होईल. तुम्ही काय गमावले? तुम्ही कशाबद्दल रडत आहात? तुम्ही काय घेऊन आला होतात? तुम्ही काय गमावले? तुम्ही काय निर्माण केले? तुम्ही काय नष्ट केले? जे येथून घेतले गेले आहे ते इथेच घेतले गेले आहे आणि जे दिले गेले आहे ते इथेच दिले गेले आहे. जे आज तुमचे आहे ते उद्या दुसऱ्या कोणाचे तरी असेल, कारण परिवर्तन हाच जगाचा नियम आहे. भगवंताने मनाच्या शांतीला सर्वात मोठे धान मानले आहे. ज्याचे मन शांत आणि स्थिर आहे तोच खरा सुखी आणि श्रीमंत आहे. आणि मनाच्या अशांतीचे मूळ कारण आसक्ती आहे. वस्तू, व्यक्ती आणि परिणामांशी असलेले नाते ही आसक्तीच. इच्छा, कामना आणि नंतर त्या पूर्ण न झाल्यास क्रोध, लोभ, मोह आणि शेवटी दुःखाला जन्म देते. म्हणून दुःखातून मुक्तीचा मार्ग म्हणजे आसक्तीचा त्याग. यासोबतच भगवंताने एक महत्वपूर्ण जीवन दर्शन दिले, जे होते ते चांगल्यासाठीच होते. हा दृष्टिकोन आपल्याला भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्याच्या चिंतेपासून मुक्त करतो. आपण हे समजून घेतले पाहिजे की आपण रिकाम्या हाताने आलो होतो आणि रिकाम्या हातानेच जाणार आहोत. जे काही आपल्याला मिळाले आहे ते इथूनच मिळाले आहे आणि इथेच राहणार आहे. सर्व काही परिवर्तनशील आहे. या क्षणभंगूर संसारात कोणत्याही गोष्टीला माझे मानून त्याच्याशी अतिलगाव ठेवणे हीच मूर्खता आणि दुःखाचे कारण आहे. या समजुतीमुळे वैराग्य आणि समतेचा भाव येतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याने परिणामांची चिंता न करता निस्वार्थ आणि निष्पक्ष होऊन आपली कर्तव्य पार पाडली पाहिजेत. अर्जुना, स्वतःला भगवंताप्रती समर्पित कर, हाच सर्वात मोठा आधार आहे. श्रीकृष्ण म्हणतात की व्यक्ती आपल्या जन्माने नाही तर आपल्या कर्माने महान बनते.
जेव्हा मनुष्य आपल्या कर्मात आनंद शोधतो तेव्हा तो पूर्णत्वाला प्राप्त होतो. अर्जुना, इच्छा आसक्तीतून निर्माण होते. जो मनुष्य सदैव संशयात राहतो आणि जो आपल्या मनाला वश करत नाही त्याच्यासाठी ना या लोकात ना परलोकात कोणतेही सुख नाही. ज्यांच्याकडे हे नाही त्यांच्यासाठी हे शत्रू समान काम करते. अशांत मनाला वश करणे कठीण आहे, पण अभ्यासाने त्याला वश करता येते. भगवंताने कर्मयोगाचा सिद्धांत पुन्हा स्पष्ट केला. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुझा अधिकार केवळ कर्म करण्यात आहे, त्याच्या फळांमध्ये कधीही नाही. म्हणून फळाची अपेक्षा न करता केवळ कर्तव्य भावनेने कर्म कर, हाच निष्काम कर्मयोग आहे. त्यांनी अर्जुनाला शरणागतीचा मार्गही सुचवला. सर्व काही माझ्यावर सोपव, माझ्या शरण ये, मी तुला सर्व पापांतून मुक्त करेन. ईश्वराची शरण हाच जीवाचा सर्वात मोठा आश्रय आहे. भगवंताने हे देखील स्पष्ट केले की मनुष्याची महानता त्याच्या जन्मावरून किंवा कुळावरून नाही, तर त्याच्या कर्मावरून ठरते. श्रेष्ठ कर्म करणाराच श्रेष्ठ म्हणवला जातो. जेव्हा व्यक्ती आपले कर्म पूजा समजून आनंदाने करतो तेव्हा त्याला सिद्धी प्राप्त होते. त्यांनी मनाच्या संयमावरही जोर दिला. अनियंत्रित मन शत्रूसारखे असते, जे आपल्याला भरकवते आणि दुःख देते, तर नियंत्रित मन आपला सर्वात चांगला मित्र असते. मनाला वश करणे कठीण नक्कीच आहे, पण अशक्य नाही. अभ्यास म्हणजे निरंतर प्रयत्न आणि वैराग्य म्हणजे अनासक्ती, याद्वारे ते साधले जाऊ शकते. संशय आणि अविश्वास देखील सुखाच्या मार्गातील अडथळे आहेत. ईश्वर आणि शास्त्रावर श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात की ज्याप्रमाणे पृथ्वीवर ऋतू बदलत राहतात त्याचप्रमाणे आपल्या जीवनातही सुख आणि दुःख येत असतात. आपण यामुळे विचलित होऊ नये. हे अर्जुना, वेळ आणि नशिबापेक्षा जास्त कुणाला काही मिळत नाही. ज्याप्रमाणे दिव्याची वात दिव्याखाली लपलेला अंधार पाहू शकत नाही, त्याचप्रमाणे तारुण्यामागे लपलेले म्हातारपण आणि अशक्तपणा कोणत्याही जीवाला दिसत नाही. त्याचे मन जीवनाच्या अंतापर्यंत त्याला आपल्या जाळ्यातून बाहेर पडू देत नाही. त्याला दोरीने बांधून ठेवते आणि तऱ्हेतऱ्हेचे नाच नाचवत राहते. ते जीवाला इतका वेळच देत नाही की तो आपल्या अंतर्मनात डोकावू शकेल आणि आपल्या आत्म्याला समजू शकेल. भगवंताने जीवनाच्या अनिश्चिततेचे आणि द्वंद्वांचे स्वरूप समजावले. जसे थंडी, उन्हाळा, पाऊस इत्यादी ऋतू येत जात राहतात, त्याचप्रमाणे जीवनातही सुख, दुःख, मान, अपमान, नफा तोटा यांचे चक्र चालू राहते. हे सर्व तात्पुरते आहेत. इंद्रिये आणि विषयांच्या संयोगातून उत्पन्न होतात. ज्ञानी व्यक्ती यांच्यामुळे प्रभावित होत नाही, तो समभावाने हे सहन करतो. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा आगमा पायिनो नित्या तान स्थितिक्ष्व भारत. त्यांनी वेळ आणि नशिबाचे महत्वही अधोरेखित केले. प्रत्येक गोष्टीची एक निश्चित वेळ असते. वेळेपूर्वी आणि नशिबापेक्षा जास्त कोणाला काही मिळत नाही. मनुष्य अनेकदा तारुण्याच्या मस्तीत भविष्यातील अनिवार्य सत्य म्हणजेच म्हातारपण आणि मृत्यू विसरून जातो. मन त्याला सांसारिक भोग आणि इच्छांच्या जाळ्यात अडकवून ठेवते. त्याला आत्मचिंतन आणि आत्मज्ञानासाठी संधीच देत नाही. हे मनच त्याला नाचवत राहते आणि शेवटपर्यंत भ्रमात ठेवते. जेव्हा अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतात की हे केशव, आत्मा अजर आणि अमर आहे हे मान्य करूनही, तसेच त्याला शस्त्र कापू शकत नाही आणि अग्नी जाळू शकत नाही, हे समजूनही जीवाला सुख, दुःख, शोक, आनंद, अपमान आणि वेदना का होतात, यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्था, मी तुला आधीच सांगितले आहे की सुख आणि दुःख अनुभवणे हे आत्म्याचे काम नाही, तर ते शरीराचे काम आहे. जसे शरीर आगीत जळताना होणारी वेदना ही शारीरिक वेदना असते, परंतु बदनामी किंवा अपयशामुळे होणारी वेदना तशी नसते. यशामुळे मिळणाऱ्या आनंदामुळे शरीराला कोणतीही इजा होत नाही. बदनामी आणि अपमानाची वेदना ही मनाला होते, आत्म्याला नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे यश, अपयश, मान, अपमान, लाभ, हानी, जय आणि पराजय यात आत्म्याला कशाचाच आनंद किंवा खेद नसतो. हे आत्म्याचे काम नसून ही मनाची खोड आहे. अर्जुनाचा प्रश्न खूप स्वाभाविक होता. जर आत्मा निर्विकार, अजर आणि अमर आहे, तर त्याला सुख, दुःख आणि मान अपमानाचा अनुभव का येतो? भगवंतांनी स्पष्ट केले की आत्मा स्वतः या द्वंद्वांच्या पलीकडे आहे. हे सर्व अनुभव आत्म्याचे नसून मन आणि बुद्धीच्या पातळीवर होतात. शरीराला जखम झाल्यावर होणारी वेदना हा शारीरिक अनुभव आहे, परंतु यश, अपयश आणि मान अपमानामुळे होणारे सुख किंवा दुःख हे शारीरिक नसून मानसिक असते. आत्मा या सर्वांपासून अलिप्त असतो, तो केवळ साक्षी असतो. हे मनच आहे जे या बाह्य घटनांमुळे प्रभावित होते, त्यांच्याशी स्वतःला जोडून घेते आणि मग हर्ष किंवा शोकाचा अनुभव घेते. आत्मा स्वतः ना आनंदी होतो ना दुःखी, हा सर्व मनाचा खेळ आहे.
भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात, हे अर्जुना, लक्षात ठेव की मन हा जीवाच्या शरीराचा एक अदृश्य भाग आहे, जो दिसत नाही पण सर्वात शक्तिशाली आहे. जरी तो आत्म्याचा भाग वाटत असला तरी आत्म्याचा त्याच्याशी थेट संबंध नाही. रथाचा मालक आत्म्याच्या रूपात बसलेला असतो, तर मन हे शरीर रूपे रथाचा सारथी आहे. कधी कधी तारुण्याच्या जोरात हे चंचल मन व्यक्तीला अशा भ्रमात टाकते की आपणच सर्व शक्तिमान आहोत, आपण काहीही करू शकतो आणि आपणच इथले राजे आहोत ज्यांच्या समोर सर्वांनी झुकले पाहिजे. पण जेव्हा आयुष्यातील तारुण्याचे बळ संपते आणि अंधार दाटून येतो, तेव्हा मनुष्य घाबरतो आणि ओरडू लागतो की मी आजारी आहे, मी दुःखी आहे, मी मरत आहे, मला वाचवा. मन रडण्याचे नाटकही करते. हे अर्जुना, मीपणाच्या अहंकारामुळे माणसाला रडावेसे वाटते. अहंकाराची मदिरा पाजवून गुंग करणारा पाखंडी केवळ मनच आहे. याच्या हातात मायेचे जाळे आहे, जे तो माणसाच्या इच्छांवर टाकत राहतो आणि त्याला आपल्या वशमध्ये करतो. हे मन शरीराने आणि आपल्या सुखानेही मोहित होते, तसेच आपल्या दुःखानेही मोहित होते. ते सुखात आनंदाची गाणी गाते आणि दुःखात विरहाची गाणी गुणगुणते. इतरांना आपल्या दुःखात सामील करून घेण्यात त्याला आनंद मिळतो. हे पार्था, जीवाने आपल्या मनावर ताबा मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या आतल्या मनाला नियंत्रित कर आणि आत्म्यामध्ये डोकावून बघ, तेव्हाच तुला त्या आत्म्याच्या आत परमात्म्याचा प्रकाश स्पष्टपणे दिसून येईल. भगवंतांनी मनाचा स्वभाव आणि त्याची शक्ती अधिक विस्ताराने सांगितली. कठोपनिषदातील रथाच्या रूपकाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की शरीर हा रथ आहे, इंद्रिये घोडे आहेत, मन लगाम आहे, बुद्धी सारथी आहे आणि आत्मा या रथाचा स्वामी आहे. मन अत्यंत शक्तिशाली आणि चंचल आहे. तेच मी आणि माझे या अहंकाराला जन्म देते. तारुण्यात हे मन माणसाला गर्विष्ठ बनवते. त्याला वाटते की तो सर्व काही नियंत्रित करू शकतो. परंतु जेव्हा म्हातारपण येते, शरीर क्षीण होते, तेव्हा हेच मन भयभीत होते, मृत्यूला घाबरते आणि रडते ओरडते. हे मनच आहे जे मायेचे जाळे विणते, इच्छा निर्माण करते आणि जीवाला त्यात अडकवून ठेवते. ते सुख आणि दुःख दोन्हीमध्ये गुंतलेले असते. सुखात हुरळून जाते आणि दुःखात रडते, इतरांची सहानुभूती मिळवू पाहते. म्हणूनच आध्यात्मिक प्रगतीसाठी या मनावर नियंत्रण मिळवणे अनिवार्य आहे. जेव्हा मन ताब्यात असते तेव्हाच बुद्धी स्थिर होते आणि आत्मसाक्षात्कार शक्य होतो. नियंत्रित मनच आत्म्याच्या आत परमात्म्याचा प्रकाश पाहण्यास मदत करते. काळ माणसाने बनवलेल्या मार्गावर चालत नाही, तर माणसाला काळाने दाखवलेल्या मार्गावर चालावे लागते. यालाच नियती म्हणतात. जीवन कठीण आहे, विशेषतः जेव्हा आपण स्वतःला तुमच्या विरुद्ध चालला असेल तेव्हा शांत राहणेच उत्तम असते. जेव्हा तुम्हाला भक्तीची जाणीव होऊ लागते तेव्हा समजून जा की तुम्ही देवाला निवडले नाही, तर देवाने तुम्हाला निवडले आहे. कोणी काहीही म्हणो, स्वतःला शांत ठेवा, कारण सूर्य कितीही प्रखर असला तरी समुद्र सुकत नाही. जे तुमचे कान भरतात अशा लोकांपासून नेहमी सावध राहा, कारण ते चांगले संबंधही बिघडवतात. जगात सर्वात सुंदर जोडी हास्य आणि अश्रूंची आहे. या दोघांचे एकत्र येणे कठीण असते, पण जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तो क्षण सर्वात सुंदर असतो. भगवंतांनी काळाची ताकद आणि नियतीचा सिद्धांत पुन्हा सांगितला. मनुष्य काळाला नियंत्रित करू शकत नाही, त्याला काळाच्या प्रवाहाशी जुळवून घ्यावे लागते. जीवनात अडचणी तेव्हा वाढतात जेव्हा आपण बाह्य परिस्थितीला दोष देतो आणि ती बदलण्याचा प्रयत्न करतो. खरं तर गरज स्वतःला बदलण्याची असते. कठीण काळात धैर्य आणि शांती राखणे हेच शहाणपण आहे. भक्तीचा उदय देखील ईश्वराच्या कृपेनेच होतो. ही आपली निवड नसून ईश्वराची निवड असते. टीकेने विचलित न होता शांत रहा. जसे सूर्याच्या उष्णतेने समुद्र सुकत नाही. चहाडी करणाऱ्या आणि कान भरणाऱ्या लोकांपासून सावध राहणे आवश्यक आहे, कारण ते नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतात. हास्य आणि अश्रूंचा संगम जीवनातील अशा गहन अनुभवांचे प्रतीक आहे, जे अत्यंत मौल्यवान क्षण असतात. कर्म हाच सर्वात मोठा धर्म आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात की व्यक्तीचा जन्म केवळ कर्म करण्यासाठी झाला आहे. कर्म केल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. मनुष्याने परिणामांची चिंता न करता आपल्या कर्तव्यांचे पालन केले पाहिजे. क्रोध हा तो दरवाजा आहे जो व्यक्तीला नरकात घेऊन जातो. क्रोधामुळे व्यक्तीचे मन अशांत होते आणि रागाच्या भरात ती अनेकदा स्वतःचे नुकसान करून घेते. श्रीकृष्ण म्हणतात की व्यक्तीने राग करणे टाळले पाहिजे, मग त्याच्या आत कितीही राग का असेना. आपण स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही या जगात आज कोणाचे तरी होतात, उद्या आणखी कोणाचे तरी व्हाल. तुम्ही इथे रिकाम्या हाताने आलात आणि रिकाम्या हातानेच जाल. गीतेत कर्माच्या महत्वावर वारंवार जोर देण्यात आला आहे. कर्म करणे हा मनुष्याचा स्वभाव आणि धर्मही आहे. कोणीही क्षणभरही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. महत्वाचे हे आहे की कर्म कसे केले जाते.
भगवान निष्काम कर्माची शिकवण देतात, म्हणजे फळाची अपेक्षा सोडून समभावाने केवळ कर्तव्य समजून कर्म करणे. त्यांनी क्रोधाला नरकाचे द्वार म्हटले आहे. काम, क्रोध आणि लोभ हे 3 आत्म्याचा नाश करणारे नरकाचे द्वार आहेत. म्हणून या तिघांचा त्याग केला पाहिजे. क्रोधामुळे बुद्धीचा नाश होतो, ज्यामुळे व्यक्ती आपलेच नुकसान करते. म्हणून क्रोधावर नियंत्रण ठेवणे आणि मन शांत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. संसाराची क्षणभंगुरता आठवण करून घेताना ते म्हणतात की इथे काहीही कायमस्वरूपी नाही. आपण रिकाम्या हाताने आलो होतो आणि रिकाम्या हातानेच जाणार आहोत. म्हणून कोणत्याही वस्तू किंवा नात्याचा अतिमोह ठेवणे व्यर्थ आहे. मनाला नियंत्रित करणे गरजेचे आहे. माणसाचे मन वाऱ्यासारखे चंचल असते. मनच व्यक्तीला कामुक इच्छांकडे भरकटवत असते. जर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मनावर ताबा मिळवणे खूप महत्वाचे आहे. मनाला नियंत्रित केल्याने मनाची शक्ती एकाग्र होते, ज्यामुळे कामात यश मिळते. गीतेनुसार ज्या व्यक्तीने आपल्या मनावर ताबा मिळवला आहे ती व्यक्ती आपल्या मनात उठणाऱ्या अनावश्यक चिंता आणि इच्छांपासून दूर राहते आणि अशी व्यक्ती आपली ध्येय सहज साध्य करते. जर तुम्ही तुमच्या मनाला नियंत्रित केले नाही तर ते तुमचा सर्वात मोठा शत्रू बनेल. नेहमी संशय घेणारी व्यक्ती कधीच शांतता मिळवू शकत नाही. म्हणून संशय घेणे टाळा. जर व्यक्ती चांगली कर्मे करेल तर तिला चांगले फळ मिळेल आणि जर ती वाईट कर्मे करेल तर तिला वाईट फळ भोगावे लागेल. म्हणून व्यक्तीने नेहमीच चांगली कर्मेच केली पाहिजेत. मनाची चंचलता आणि त्याला नियंत्रित करण्याची गरज यावर भगवान पुन्हा भर देतात. अनियंत्रित मन व्यक्तीला इंद्रिय सुखांमध्ये आणि व्यर्थ इच्छांमध्ये भरकटवते, ज्यामुळे ती आपल्या ध्येयापासून दूर जाते. नियंत्रित मन एकाग्रता आणते, ज्यामुळे यश मिळते आणि अनावश्यक चिंता दूर होतात. ज्याने मनाला जिंकले मन त्याचा मित्र आहे, ज्याने नाही जिंकले मन त्याचा शत्रू आहे. संशय देखील प्रगतीमध्ये एक मोठा अडथळा आहे. संशय घेणाराचा नाश होतो, त्याला ना या लोकात सुख मिळते ना परलोकात. म्हणून श्रद्धा आणि विश्वासाने आपल्या मार्गावर चालले पाहिजे. कर्मफळाचा सिद्धांत अटळ आहे. जसे कर्म कराल तसे फळ मिळेल. चांगल्या कर्मांचे फळ चांगले आणि वाईट कर्मांचे फळ वाईट असते. म्हणून सदैव शुभ कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या दुःखांची 5 कारणे आहेत. 1. एखादी व्यक्ती मनपसंत गोष्ट मिळाल्यावर म्हणते की ही ईश्वराची कृपा आहे, पण जेव्हा गोष्टी इच्छेविरुद्ध घडतात तेव्हा ती दुखी होते. ईश्वराच्या कृपेची ही अपूर्ण समज हे दुःखाचे पहिले कारण आहे. 2. समोरच्याचे काहीही हो, त्याचे नुकसान हो किंवा तो दुखी हो, पण आपले चांगले झाले पाहिजे हा आपला गलिच्छ स्वार्थ आपल्या दुःखाचे दुसरे कारण आहे. 3. आपल्याकडे सध्या ज्या गोष्टी आहेत त्या गमावण्याची भीती किंवा ज्या गोष्टींची इच्छा आहे त्या न मिळण्याची सततची चिंता. 4. जे करू नये ते करत राहणे म्हणजेच निष्काळजी सवयी हे आपल्या दुःखांचे कारण आहे. 5. जेव्हा एखादी चांगली घटना घडते तेव्हा आपण त्याचे सर्व श्रेय एकटे घेऊ इच्छितो हा अहंकार आपल्या दुःखाचे 5वे कारण आहे. इथे दुःखाच्या मूळ कारणांचे विश्लेषण केले गेले आहे, जे गीतेच्या सिद्धांतानुसार समजले जाऊ शकते. केवळ मनासारखे झाल्यावर ईश्वराला आठवणे आणि विपरीत परिस्थितीत त्याला दोष देणे ही ईश्वराच्या विधानाची अपूर्ण समज आहे. गीता शिकवते की सुख दुःख दोन्ही ईश्वराच्या योजनेचा भाग आहेत आणि आपण ते समभावाने स्वीकारले पाहिजेत. स्वार्थ, आसक्ती, भीती, अधर्म आणि अहंकार हे दुःखाचे मुख्य स्रोत आहेत. गीता निष्काम भाव आणि सर्व भूतहिते रतः सर्व प्राण्यांच्या हितात मग्न राहणे शिकवते. प्राप्त वस्तू गमावण्याची भीती मनाच्या अशांतीचे मुख्य कारण आहे. गीता अनासक्ती आणि वर्तमानात जगण्याचा उपदेश देते. यशाचे श्रेय स्वतः घेणे आणि मी करता आहे हा भाव ठेवणे म्हणजे अहंकार, जो दुःखाकडे नेतो. गीता शिकवते की आपण केवळ निमित्त आहोत, कर्ता ईश्वर आहे आणि आपण कर्तेपणाच्या अभिमानापासून मुक्त व्हायला हवे. कान्हा म्हणतात की कोण काय करत आहे, कसे करत आहे आणि का करत आहे या सर्वांपासून तुम्ही जितके दूर राहाल तितके तुम्ही सुखी राहाल. शरीराचे सौंदर्य डोळ्यांना आकर्षित करते तर निसर्गाचे सौंदर्य मनाला आकर्षित करते, पण चारित्र्याचे सौंदर्य हृदयाला आकर्षित करते. म्हणून मनुष्याचा स्वभाव नेहमी पवित्र असावा. जीवनात आपण किती बरोबर आहोत आणि किती चुकीचे हे फक्त दोघांनाच माहीत असते, एक देवाला आणि दुसरे आपल्या विवेकाला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्या मनुष्यामध्ये ज्ञानाचा अभाव असतो तो मनुष्य सुखी नसतो आणि ज्या मनुष्याचा देवावर विश्वास नाही तो जीवनात कधीही सुख आणि यश प्राप्त करू शकत नाही. इतरांच्या कार्यांकडे, हेतूंकडे आणि पद्धतींकडे अतिलक्ष देणे आणि त्यांची टीका करणे आपल्याला अशांत करते. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे आणि इतरांच्या भानगडींपासून अलिप्त राहणे ही सुखाची गुरुकिल्ली आहे.
बाह्य शारीरिक सौंदर्य क्षणिक असते, पण खरी सुंदरता जी हृदयाला स्पर्श करते ती म्हणजे आंतरिक पवित्रता आणि सद्गुण. आपला स्वभाव हीच आपली खरी सुंदरता आहे. आपल्या कर्मांचे खरे मूल्यमापन केवळ सर्वज्ञ ईश्वर आणि आपली स्वतःची सदसद विवेक बुद्धी करू शकते. ज्ञान आणि ईश्वरावरील श्रद्धा सुख आणि यशासाठी अनिवार्य आहेत. अज्ञानी व्यक्ती भ्रमात जगते आणि दुखी राहते, तर ईश्वरावर विश्वास नसलेली व्यक्ती जीवनात दिशाहीन वाटते. आसक्ती हे विनाशाचे कारण आहे. मनुष्याच्या दुःखांचे मूळ कारण त्याची आसक्ती आहे. श्रीकृष्ण म्हणतात की जो तुमची साथ देईल त्याची साथ द्या आणि जो तुमच्याशी विश्वासघात करेल त्याला तिथेच सोडा. जिथे तुमचा सन्मान नाही तिथे कधीही जाऊ नका, अन्यथा लोक तुम्हाला कमजोर आणि मूर्ख समजतील. जिथे पाऊस पडत नाही तिथे पीक खराब होते आणि जिथे संस्कार नसतात तिथे पिढी खराब होते. जगात कोणतीही गोष्ट इतक्या लवकर बदलत नाही जितक्या लवकर माणसाची नियत आणि नजरिया बदलतो. या जगात तोच सुखी आहे जो दुःखात जास्त दुखी होत नाही आणि सुखात जास्त हुरळून जात नाही. सुख, दुःख, अपमान, जीत, हार, लाभ, हानी हे सर्व जीवनात राहणारच आहे. जर ही स्थिती कायम तशीच राहिली तर मनुष्याचे अस्तित्व मर्यादित होईल. आसक्तीला वारंवार दुःखांचे मूळ कारण सांगितले गेले आहे. ती आपल्याला बांधते आणि भ्रमित करते. संबंधांच्या बाबतीत श्रीकृष्ण व्यावहारिक सल्ला देतात की साथ देणाऱ्यांची साथ द्या, पण विश्वासघातकी आणि अपमान करणाऱ्यांपासून अंतर राखा. आत्मसन्मान महत्वाचा आहे. संस्कारांच्या महत्वावर जोर देण्यात आला आहे. जसे पावसाशिवाय पीक येत नाही तसे चांगल्या संस्कारांशिवाय चांगली पिढी घडत नाही. माणसाची बदलती नियत आणि दृष्टिकोन हा जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त परिवर्तनशील आहे. खऱ्या सुखाचे रहस्य समभावात आहे, म्हणजे ना दुःखात अति व्याकुळ होणे ना सुखात अति उत्तेजित होणे. जीवनातील द्वंद्व अनिवार्य आहेत आणि ते राहणारच. त्यांना समानतेने सहन करणे हाच योग आहे. ज्या लोकांना दुसऱ्याच्या ताटात जास्त तूप दिसते त्यांच्यासाठी जीवन कठीण होते. ते स्वतः कधीच समाधानाने राहू शकत नाहीत. व्यक्तीला नेहमी तेच हवे असते जे तिच्याकडे नाही, आणि जेव्हा ते मिळते तेव्हा त्याची जागा एखादी नवीन इच्छा घेते. अशा प्रकारे संपूर्ण आयुष्य असंतोषातच जाते. असे म्हटले जाते की समाधान हाच जीवनाचा मूळ मंत्र आहे. जर व्यक्तीमध्ये समाधान असेल तर कोणतेही दुःख त्याला तोडू शकत नाही. हेच जीवनाचे रहस्य आहे. अहंकारामुळे आपण अनेक नात्यांपासून दूर होतो. काळ खूप बलवान असतो जो अनेकदा व्यक्तीला अहंकारी बनवू शकतो. अनेकदा मित्रच तुम्हाला असहाय्य करून सोडतात. जर तुमचा काळ चांगला असेल तर अहंकारापासून वाचा, आणि जर वेळ खराब असेल तर वाईट संगतीपासून वाचा. दुसऱ्याची प्रगती किंवा संपत्ती पाहून हेवा करणारी व्यक्ती कधीच सुखी राहू शकत नाही. मनुष्याच्या इच्छा अनंत आहेत. एक पूर्ण झाली की दुसरी जन्म घेते. ही न संपणारी धावपळ असंतोष आणि दुःखाचे कारण बनते. म्हणूनच संतोषाला परम सुख म्हटले आहे. ज्याच्याकडे समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे. अहंकार नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो. काळाची शक्ती स्वीकारून सल्ला दिला आहे की चांगल्या वेळेत अहंकार करू नका आणि वाईट वेळेत धैर्य ठेवा. तसेच कुसंगतीपासून वाचा. मनुष्याने आयुष्यभर या 4 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. 1. त्यागाशिवाय मनुष्याचे नशीब घडत नाही. काही मिळवण्यासाठी काही सोडावे लागते. 2. कधीही कोणासमोर आपले स्पष्टीकरण देऊ नका, कारण ज्याचा तुमच्यावर विश्वास आहे त्याला स्पष्टीकरणाची गरज नाही, आणि ज्याचा तुमच्यावर विश्वास नाही तो तुम्हाला कधीच समजून घेणार नाही. 3. समजूतदार लोक शांत राहतात किंवा गरजेपुरते बोलतात, तर मूर्ख लोक नेहमी बहस करत राहतात. 4. स्वप्ने आणि ध्येय यात फक्त एकच फरक आहे. स्वप्नांसाठी मेहनतीशिवाय झोप लागते आणि ध्येयासाठी झोपेविना मेहनत लागते. मेहनत आणि विचार चांगले असले पाहिजेत, कारण दृष्टिकोनाचा इलाज शक्य आहे, पण चुकीच्या नजरेचा नाही. स्वतःला चांगले बनवा. जगातला एक वाईट माणूस आपोआप कमी होईल. जीवनासाठी काही महत्वाची सूत्रे दिली आहेत. त्यागाशिवाय मोठी उपलब्धी शक्य नाही. विश्वास ठेवणाऱ्याला सफाईची गरज नसते आणि अविश्वासू मानत नाही, म्हणून व्यर्थ सफाई देण्यात ऊर्जा वाया घालवू नका. ज्ञानी शांत राहतात तर मूर्ख व्यर्थ वाद घालतात. स्वप्ने झोपेत पाहिली जातात, पण ध्येय साध्य करण्यासाठी झोप त्यागून मेहनत करावी लागते. सकारात्मक विचार आणि योग्य दृष्टिकोन महत्वाचा आहे. जगाला बदलण्याआधी स्वतःला बदला. तुमच्या सुधारण्याने जगातील वाईटपणा आपोआप कमी होईल. ज्याला सोडून जायचं असतं त्याला फक्त एक निमित्त हवं असतं. नाहीतर जो शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतो
त्याला थांबण्यासाठी फक्त एक कारण पुरेसं असतं. कधीही कोणाची साथ सोडू नका. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या हातातलं कोणीही हिरावून घेऊ शकतं, पण तुमच्या नशिबातलं कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. कोणाला काही दिल्यावर अभिमान बाळगू नका. कोणास ठाऊक तुम्ही मदत करत आहात की मागच्या जन्माचं कर्ज फेडत आहात. गर्विष्ठ माणसाची संपत्ती, प्रतिष्ठा आणि वंश या तिन्ही गोष्टींचा नाश होतो. विश्वास बसत नसेल तर रावण, कौरव आणि कंसाचा इतिहास पहा. कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर त्याच्या शब्दांकडे नको तर त्याच्या कर्मांकडे लक्ष द्या. कारण सोडून जाणारे निमित्त शोधतात आणि नाते निभावणारे मार्ग शोधतात. नशिबात जे लिहिलं आहे ते कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. तरीही कर्माने नशीब बदलता येऊ शकतं. दान किंवा मदत करताना अहंकार नसावा, कारण हे कदाचित आपल्या मागील कर्माची परतफेड असू शकते. अहंकार केवळ व्यक्तीचाच नाही तर त्याच्या वंशाचाही नाश करतो. इतिहास रावण, कौरव, कंस याचा साक्षीदार आहे. एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या कृतीकडे पाहिलं पाहिजे, कारण कर्म हीच खरी कसोटी आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो व्यक्ती मला जाणून घेईल तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होईल. जो भगवद्गीता वाचतो आणि तिचे पालन करतो तो वाईटापासून मुक्त होतो आणि त्याच्या सर्व दुष्कृत्यांचा प्रभाव नष्ट होतो. जे नशिबात आहे ते धावत येईल आणि जे नशिबात नाही ते समोर येऊनही निघून जाईल. ज्याप्रमाणे वारा नावेला भरकटवून नेतो त्याचप्रमाणे माणसाच्या इच्छा त्याच्या बुद्धीला भरकटवतात. जो माणूस सुखदुःखात आणि मान अपमानात शांत राहतो तो मला खूप प्रिय आहे. ईश्वराला तत्वतः जाणून घेणे, तत्वतः ज्ञात्वा हाच मुक्तीचा मार्ग आहे. गीतेचा अभ्यास आणि आचरण पापांपासून मुक्ती मिळवून देतं आणि कर्माची बंधने तोडतं. नशिबाचा सिद्धांत पुन्हा सांगितला आहे, जे मिळणार आहे ते मिळणारच आणि जे नाही मिळणार ते नाहीच मिळणार. अनियंत्रित इच्छा बुद्धीचा ताबा घेतात, जसा सोसाट्याचा वारा नावेला वाहून नेतो. इंद्रियाणांही चरतान यन मनो अनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञान वायुर्नावमिवांभसी. जो व्यक्ती जीवनातील द्वंद्वांमध्ये सुख दुःख, मान अपमान इत्यादी स्थिर राहतो तोच स्थितप्रज्ञ आहे आणि ईश्वराला अत्यंत प्रिय आहे. समदुःख स्वस्थः समलोष्टाश्म कांचनः. इतरांना आपल्या समस्यांचे कारण मानल्याने तुमच्या समस्या कधीच कमी होणार नाहीत. जर अचानक कोणाचे वागणे तुमच्याशी बदलले तर समजून जा की त्या व्यक्तीला तुमच्याकडून काहीतरी हवं आहे. विज्ञान म्हणतं की जिभेवर झालेली जखम सर्वात लवकर बरी होते, पण ज्ञान सांगतं की शब्दांनी झालेली जखम कधीच बरी होत नाही. प्रत्येक रात्रीच्या मुठीत एक सकाळ लपलेली असते, पण अट ही आहे की आधी डोळे भरून अंधार पाहावा लागतो. लक्षात ठेवा, अन्याय सहन करणं आणि चुकीच्या गोष्टींशी तडजोड करणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे. माणूस दोन कारणांमुळे पूर्णपणे बदलतो. एकतर त्याच्या आयुष्यात कोणीतरी खास येतं किंवा त्याच्या आयुष्यातून कोणीतरी अत्यंत खास व्यक्ती निघून जाते. जगात अशा 4 गोष्टी आहेत ज्या कधीच भरत नाहीत: समुद्र, स्मशान, तहानलेलं मडकं आणि माणसाचं मन. जेव्हा एखादा समजूतदार माणूस नाते निभावणे सोडून देतो तेव्हा समजून जावे की त्याच्या स्वाभिमानाला कुठेतरी नक्कीच धक्का लागला आहे. प्रेम नेहमी क्षमा मागायला तयार असतं आणि अहंकार नेहमी स्वतःचं म्हणणं खरं करण्यात गुंतलेला असतो. आपल्या समस्यांसाठी इतरांना दोष देणे हा पळपुटेपणा आहे. याने समाधान मिळत नाही. वागण्यातील अचानक बदल हा अनेकदा स्वार्थाचा संकेत असतो. शब्दांनी दिलेला घाव शारीरिक जखमेपेक्षा खोल आणि कायमस्वरूपी असतो. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो, प्रत्येक रात्रीनंतर सकाळ होते, हा आशेचा संदेश आहे. अन्याय सहन करणे हे अन्याय करण्या इतकेच मोठे पाप आहे. जीवनात मोठे बदल अनेकदा महत्वाच्या व्यक्तींच्या येण्याने किंवा जाण्याने घडतात. काही गोष्टी नेहमी अतृप्त राहतात. समुद्र, स्मशान, तहान आणि माणसाचं मन. स्वाभिमानाला धक्का लागल्यास समजूतदार व्यक्ती ही नाते तोडू शकते. प्रेमात नम्रता, क्षमा मागणे असते तर अहंकारात जिद्द असते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुमचे कर्म हीच तुमची ओळख आहे, नाहीतर एकाच नावाचे इथे हजारो लोक आहेत. तुमचे कर्म चांगले असूनही लोक तुमच्या वाईट गोष्टीच लक्षात ठेवतात. म्हणून लोकांच्या बोलण्याकडे कधीच लक्ष देऊ नका. कोणाला फसवणे हे एक कर्ज आहे जे तुम्ही दुसऱ्याला देता आणि एक दिवस हे कर्ज तुम्हाला नक्कीच परत मिळेल. खरी दृष्टी ती असते जी स्वतःचा विचार करते आणि इतरांचे गुणदोष पाहण्याऐवजी आत्मपरीक्षण करते. अशा व्यक्तीवर कधीच विश्वास ठेवू नका जी वेळेनुसार आपला स्वभाव बदलते. लोक कधीच आरसा पाहत नाहीत. जर आरशात चेहऱ्याऐवजी चारित्र्य दिसले असते तर तुम्ही कोणाचीही हवी तितकी स्तुती करू शकला असता, पण कोणाचा अपमान करू शकला नसता. अपमान नेहमी विचारपूर्वक करावा, कारण हे असे कर्ज आहे जे प्रत्येक जण व्याजासहित परत करण्यास तयार असतो. कर्म हेच व्यक्तीची खरी ओळख बनवतात, नाव नाही.
जग अनेकदा चांगुलपणा विसरून वाईट गोष्टी लक्षात ठेवते, म्हणून लोकनिंदेची पर्वा न करता सत्कर्म करत राहावे. फसवणूक हे कर्माचे असे ऋण आहे जे परत येतेच. संधी साधू लोकांवर विश्वास ठेवू नये. जर आरसा चारित्र्य दाखवत असता तर लोकांनी बाह्य रूपापेक्षा आंतरिक सुधारणेवर भर दिला असता. अपमान हे असे कर्ज आहे जे लोक व्याजासहित परत देतात, म्हणून कोणाचाही अपमान करण्यापूर्वी विचार करावा. या जगात दोन प्रकारचे लोक असतात. पहिले ते जे छोटीशी अडचण आल्यावरही घाबरतात आणि दुःखी होतात, आणि दुसरे ते जे आयुष्यात कितीही संकटे आली तरी नेहमी आनंदी राहतात आणि स्वतःला सावरून घेतात. काहींकडे सर्व काही असूनही ते नेहमी दुःखी दिसतात, तर काहींकडे काही नसूनही ते ईश्वराचे नाव घेतात आणि नेहमी हस्तमुख राहतात. आयुष्य बदलण्यासाठी प्रत्येकाला वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, जे व्हायचं आहे ते होऊनच राहणार आणि जे नाही व्हायचं ते कधीच होणार नाही. ज्यांच्या मनात हा ठाम विश्वास असतो ते कधीच अस्वस्थ होत नाहीत. हे अर्जुना, तू या जगात एकटा आला आहेस आणि एकटाच जाणार आहेस. इथे आपलं खरं कोणीच नाही. आपल्याला जन्म देणारे आई वडीलही एक दिवस सोडून जातात. जर तेच सोडून गेले तर इतरांकडून काय अपेक्षा करायची? आणि जर तुम्हाला कोणी सोडून गेलं तर लक्षात ठेवा, ईश्वर नेहमी तुमच्या सोबत आहे. ते तुमची साथ कधीच सोडत नाहीत. जीवनातील संकटांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो. काही जण घाबरतात तर काही धैर्याने सामना करतात. खरे सुख बाह्य साधनांवर नाही तर आंतरिक स्थितीवर अवलंबून असते. सर्व काही असूनही दुःखी राहण्यापेक्षा अभावातही आनंदी राहणारा माणूस श्रेष्ठ आहे. नियतीचा स्वीकार केल्याने शांती मिळते. एकाकीपणाचे सत्य स्वीकारून हे लक्षात ठेवावे की कोणी साथ देवो किंवा न देवो, ईश्वर सदैव आपल्या पाठीशी असतो. श्रीकृष्ण म्हणतात, एखाद्याने माझ्यावर विश्वास ठेवावा किंवा न ठेवावा, पण मी त्याची साथ कधीच सोडत नाही, कारण सर्व जीव माझीच लेकरं आहेत. म्हणून एकटे आहोत असा विचार करून दुःखी होण्याची किंवा एकटेपणाला घाबरण्याची काहीच गरज नाही. आयुष्यात कोणतंही संकट आलं तर हिंमत हरू नका, फक्त थोडा धीर धरा. लक्षात ठेवा, जे लोक स्वतःवर ताबा ठेवतात आणि कठीण काळात संयम राखतात ते कोणत्याही संकटावर सहज मात करतात. पण जे संकटांना घाबरतात त्यांच्या अडचणी आणखी वाढतात. याउलट जे कठीण प्रसंगात धैर्याने वागतात ते मोठ्यातील मोठ्या संकटातूनही सहज पार होतात. देवाचे प्रेम आणि आश्रय सर्वांसाठी आहे. मग कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवो किंवा न ठेवो, ते सर्वांना आपले मानतात. त्यामुळे एकटेपणाची भीती बाळगणे व्यर्थ आहे. कठीण काळात धैर्य आणि आत्मसंयम महत्वाचा असतो. धीर धरणारे संकटातून तरून जातात तर घाबरणाऱ्यांच्या अडचणी वाढतात. हिंमत आणि संयमाने मोठ्यातील मोठ्या अडथळ्यांवरही मात करता येते. आयुष्यातील सर्वात मोठी चूक तीच असते जिच्यातून आपण काहीच शिकत नाही. आज तुम्ही जे काही काम करत आहात त्याचा परिणाम तुम्हाला उद्या मिळेल, आणि आज तुमच्याकडे जे काही आहे ते तुमचेच असेल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जी व्यक्ती अनन्य भावाने माझी भक्ती करते तिला मी अशा गोष्टी देतो ज्या तिच्याकडे नाहीत, आणि ज्या गोष्टी तिच्याकडे आधीच आहेत त्यांचे रक्षण करतो. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. कोणाला कधी आणि किती हे जर तुम्हाला समजलं तर तुमच्या जीवनाचे सार्थक झाले. कान्हा म्हणतात की आयुष्यात कधी संधी मिळाली तर कोणाचे तरी सारथी बना. हा स्वार्थ नाही. धर्माने भरलेले हृदय धर्माचा सल्ला देते आणि अधर्माने भरलेले हृदय अधर्माचा सल्ला देते. माणूस देवाला मानत नाही म्हणून दुःखी नाही, तर तो ईश्वराचे नियोजन किंवा ईश्वराची इच्छा मानत नाही म्हणून दुःखी आहे. वेळ आल्यावर सर्वांना सर्व काही मिळते, पण वेळेआधीची अपेक्षा हेच दुःखाचे कारण आहे. जे प्रेमाला व्यर्थ बडबड म्हणतात ते मूर्ख आहेत. प्रेम या जगात आहे हेच या जगाचे मूळ आहे, आणि यावरच हे जग बनले आहे. नात्यांमध्ये ठराविक अंतराने जवळीक वाढते, पण अनियमित दुराव्यामुळे नाती तुटतात. माणूस आपल्या विश्वासाने घडतो. तो जसा विचार करतो किंवा मानतो तसाच तो बनतो. चुकांमधून शिकणे महत्वाचे आहे, न शिकणे हीच सर्वात मोठी चूक आहे. कर्माचा आणि फळाचा सिद्धांत अटळ आहे. आजचे कर्म उद्याचे भविष्य घडवतात. भगवान आपल्या एकनिष्ठ भक्तांच्या गरजा पूर्ण करतात. अप्राप्त गोष्टींची प्राप्ती योग, आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे रक्षण करतात. प्राप्त गोष्टींचे रक्षण क्षेम. जीवनात योग्य वेळी काय आणि किती आवश्यक आहे हे समजणे गरजेचे आहे. दुसऱ्यांना मदत करणे म्हणजेच सारथी बनणे हा स्वार्थ नसून परमार्थ आहे. हृदयाची पवित्रता आपल्या विचारांवर आणि सल्ल्यावर परिणाम करते. ईश्वराचे अस्तित्व न मानणे अस्वीकार करणे इतकं दुःखदायक नाही जितके ईश्वराचा न्याय न मानणे अस्वीकार करणे आहे.
वेळेआधीची अपेक्षा दुःख देते. प्रेम हा सृष्टीचा आधार आहे. नात्यामध्ये संतुलन असणे आवश्यक आहे. मनुष्याची जडणघडण त्याच्या विश्वासांवरून होते. यो यत् श्रद्धः स एव सहा. या जगात नशीब आणि वेळेपेक्षाही बरेच काही मोठे आहे. हे न कधी आधी कोणाला मिळाले आहे ना कधी मिळेल. आयुष्यात वाणीवर नियंत्रण ठेवणे अनिवार्य आहे, कारण शब्दांनी दिलेले घाव कधीच भरून येत नाहीत. श्रीकृष्ण म्हणतात, धर्मासाठी लढायला शिका, अधर्मी लोकांचे शत्रू बनायला शिका आणि आपल्या माणसांसाठी लढायला शिका, त्याग करायला शिका. सत्य हे नेहमी पाण्यावरच्या तेलाच्या थेंबासारखे असते. त्यावर कितीही खोटे टाकले तरी ते नेहमी वरच करंगत राहते. जी व्यक्ती तुम्हाला दुसऱ्यांच्या खासगी गोष्टी सांगते, अशा व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका. बुद्धी तर सर्वांकडेच असते, आता तुम्ही चातुर्य दाखवा. लोक नेहमी स्तुती किंवा निंदा करण्यासाठी काही ना काही कारण शोधतातच. त्यामुळे लोकांच्या मताची जास्त काळजी करू नये. खरे प्रेम कधीच त्रास देत नाही. नकारात्मक विचारांतून मुक्त होणे हाच शांतीचा मार्ग आहे. शांत आणि कष्टाळू माणसे नुसत्या गप्पा मारणाऱ्यांपेक्षा जास्त काही साध्य करतात. घामाने अंघोळ करणे म्हणजेच कठोर परिश्रम करणे, हेच मोठे बदल आणि इतिहास घडवण्याचे साधन आहे. केवळ पाण्याने अंघोळ करणे म्हणजेच वरवरचे प्रयत्न करणे पुरेसे नाही. नात्यांचा आदर केला पाहिजे, कारण तोच जीवनाचा आधार आहे. स्पष्ट बोलण्यामुळे नात्यात पारदर्शकता येते आणि समस्या सुटतात, तर खोटे बोलण्यामुळे दुरावा वाढतो. आळस किंवा सकाळची झोप संकल्पाला कमकुवत करते. ध्येय मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नात्यांमध्ये संतुलन राखा. कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने त्रास होऊ शकतो. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवावा लागेल, कारण नशिबाची खरी परीक्षा कठीण प्रसंगातच होते. जर तुम्हाला आयुष्यात लोकप्रिय व्हायचे असेल तर आपण या शब्दाचा सर्वाधिक, त्यानंतर आम्ही आणि मी या शब्दाचा सर्वात कमी वापर केला पाहिजे. आपली ऊर्जा चिंतेत वाया घालवण्यापेक्षा ती समाधानाच्या शोधात वापरणे चांगले. प्रेरणेचा सर्वात मोठा स्रोत तुम्ही स्वतः आहात, तुमचे विचार आहेत. त्यामुळे विचार मोठे ठेवा आणि जिंकण्यासाठी स्वतःला प्रेरित करा. कर्माचे गणित अगदी साधे आणि सरळ आहे. चांगले कराल तर चांगले होईल आणि वाईट कराल तर वाईटच होईल. ज्या माणसाला जीभ मिळूनही जो श्री राधाकृष्णाचे नाव घेत नाही, तो मोक्षाची शिडी मिळूनही मूर्खच राहिला आहे. जो दुःख सहन करतो तो पुढे सुखी होऊ शकतो, पण जो दुसऱ्यांना दुःख देतो तो कधीच सुखी होऊ शकत नाही. आपल्या मनात करुणा ठेवा, राग किंवा आवेग नको, कारण फुले पावसाच्या सरींनी फुलतात, ढगांच्या गडगडाटाने नाही. ज्याप्रमाणे एक दिवा हजारो दिव्यांना प्रकाश देतो, तसेच सुख वाटल्याने ते कमी होत नाही. यशासाठी पुरुषार्थावर विश्वास ठेवावा, नशिबावर अवलंबून राहू नये. लोकप्रियता आणि चांगल्या संबंधांसाठी नम्रता, आपण आम्हीचा वापर आणि अहंकाराचा त्याग, मीपणा कमी करणे आवश्यक आहे. चिंता करण्यात ऊर्जा व्यर्थ घालवण्याऐवजी ती उपाय शोधण्यात लावा. आत्मप्रेरणा सर्वात शक्तिशाली आहे. सकारात्मक आणि उच्च विचार ठेवा. कर्मफळाचा नियम सरळ आहे. चांगल्याचे चांगले, वाईटाचे वाईट. ईश्वराचे नाव न घेणे म्हणजे मिळालेली संधी गमावणे होय. दुःख सहन करणारा भविष्यात सुखी होऊ शकतो, पण जो दुसऱ्यांना दुःख देतो तो कधीच सुखी होऊ शकत नाही. आपल्या मनात करुणा ठेवा, राग किंवा आवेग नको, कारण फुले पावसाच्या सरींनी फुलतात, ढगांच्या गडगडाटाने नाही. ज्याप्रमाणे एक दिवा हजारो दिव्यांना प्रकाश देतो, तसेच सुख वाटल्याने ते कमी होत नाही. यशासाठी पुरुषार्थावर विश्वास ठेवावा, नशिबावर अवलंबून राहू नये. लोकप्रियता आणि चांगल्या संबंधांसाठी नम्रता, आपण आम्हीचा वापर आणि अहंकाराचा त्याग, मीपणा कमी करणे आवश्यक आहे. चिंता करण्यात ऊर्जा व्यर्थ घालवण्याऐवजी ती उपाय शोधण्यात लावा. आत्मप्रेरणा सर्वात शक्तिशाली आहे. सकारात्मक आणि उच्च विचार ठेवा. कर्मफळाचा नियम सरळ आहे. चांगल्याचे चांगले, वाईटाचे वाईट. ईश्वराचे नाव न घेणे म्हणजे मिळालेली संधी गमावणे होय. दुःख सहन करणारा भविष्यात सुखी होऊ शकतो, पण दुसऱ्यांना दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. करुणा, प्रेम आणि दया प्रभावी असते, क्रोध किंवा आवेग नाही. जसे पावसाने फुले फुलतात, गर्जनेने नाही. सुख वाढल्याने वाढते, कमी होत नाही. जसे एका दिव्याने हजारो दिवे पेटतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे मानवा, जर तुला संसारातील सर्व दुःखांतून सुटका हवी असेल तर माझी भक्ती कर. जो माझी भक्ती करत नाही त्याला न या जन्मात शांती मिळते न परलोकात. भगवान म्हणतात की जो मनुष्य माझी भक्ती करत नाही त्याला न या जीवात सुख लाभते न मेल्यानंतर. यात कोणतीही शंका नाही की जो व्यक्ती या परम रहस्यमय गीतेचे शास्त्र माझ्या भक्तांना अत्यंत प्रेमाने ऐकवतो त्याला माझी प्राप्ती होते.
यात शंका नाही की जो व्यक्ती भक्तांना गीतेचे हे रहस्य आत्मसात करवतो आणि त्यांच्यामध्ये याचा विस्तार व प्रचार करतो, ती व्यक्ती मला अत्यंत प्रिय आहे. य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैष्यति असंशयः न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन् मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्यः प्रियतरो भुवि. म्हणजेच जो कोणी हे अत्यंत गोपनीय गीताज्ञान माझ्या भक्तांना सांगेल, तो माझ्या ठाई पराभक्ती प्राप्त करून निसंशयपणे मलाच येऊन मिळेल. माणसांमध्ये त्याच्यापेक्षा माझे प्रिय कार्य करणारा दुसरा कोणी नाही आणि भविष्यातही पृथ्वीवर त्याच्यापेक्षा दुसरा कोणी मला अधिक प्रिय नसेल. म्हणूनच मित्रांनो, तुम्हीही भगवान श्रीकृष्णाच्या या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार नक्की करा आणि हे गीतेचे ज्ञान इतर लोकांमध्ये वाटा, जेणेकरून तुम्हालाही भगवंताची असीम कृपा प्राप्त होऊ शकेल. हे केवळ एक धार्मिक काम नाही, तर मानवतेची सेवा देखील आहे. गीतेचे ज्ञान अंधारात भटकणाऱ्यांना रस्ता दाखवते, निराश मनात आशेचा किरण जागवते आणि जीवनातील प्रत्येक संघर्षात आधार देते. हे ज्ञान दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे, त्यांना या अमृताची ओळख करून देणे, हे भगवंताच्या नजरेत अत्यंत पुण्याचे काम आहे. जेव्हा आपण हे ज्ञान वाटतो, तेव्हा आपण फक्त दुसऱ्यांचेच नाही तर स्वतःचेही भले करत असतो आणि हे ज्ञान अधिक खोलवर आत्मसात करत असतो. हा ज्ञानदीप जितक्या जास्त हातांमध्ये जाईल, तितका अज्ञानाचा अंधार मिटेल आणि समाजात शांतता, सद्भावना आणि धर्माची स्थापना होईल. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल. तुम्ही शांतपणे श्रीमद भगवद्गीतेचा हा सार ऐकला आणि समजून घेतला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. गीतेचा प्रत्येक शब्द प्रेरणेचा स्रोत आहे. प्रत्येक श्लोक जगण्याची कला शिकवतो. ही केवळ ऐकण्याची किंवा वाचण्याची गोष्ट नाही, तर आचरणात आणण्याचा ग्रंथ आहे. याला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. त्यातील तत्वांवर चालण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमच्या आयुष्यात कसे सकारात्मक बदल घडत आहेत, तुमचे मन कसे शांत होत आहे आणि तुम्ही जीवनातील आव्हानांना अधिक धैर्याने आणि विवेकाने सामोरे जात आहात.